पण आज पहिल्यांदा आपण अंदर जाणार तिथे गेम पार्लर मध्ये. 360 कॅमेरा 360 कॅमेरा. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तर आज मी निघालोय चंद्रपूरला, कारण की आपली गाडी झाली आहे पूर्ण 40,000 किलोमीटर चालून आणि आता तिची आली आहे सर्व्हिसिंग. तर आपण आज सर्व्हिसिंगला जाणार आहोत आणि आपण तिथे बघू की 40,000 किलोमीटर सर्व्हिसिंगची कॉस्ट काय पडणार आपल्याला आणि त्यानंतर ती त्याच्यात काय काय करणार. तर चला मित्रांनो, तर आता आपण आलोय शोरूम मध्ये आणि या ठिकाणी आपला एंट्री पास बनलाय आणि आता आपण गाडी इथून घेऊन वर्कशॉप मध्ये नेऊन लावून देऊ गाडीला. गाडी लागली आपली वर्कशॉप मध्ये. आपल्याला गाडी मिळणार आता साधारण 4 ते 5 वाजेपर्यंत. तोपर्यंत वेळ घालवायचा आपल्याला, म्हणून आता आपण इथंच लागूनच त्यांच्या शोरूम मध्ये जाऊ. आणि इथं शोरूम मध्ये जी आता नव्याने सुझुकीची विक्टोरिस काहीतरी असं, मला नाव पण नाही माहित बरोबर, ती नवीन लॉन्च झालेली गाडी आहे, ती बघू आपण आता. ही वाली आहे गाडी. गाडीचं नाव सर विक्टोरियस नाव आहे या गाडीचं. विक्टोरियस. येस येस. हा पण टॉप मॉडेलच आहे का? हा टॉप मॉडेलच आहे. ड्युअल टोन कलर मध्ये. हो. ही आपण गाडी अनलॉक केली आहे सर. हा. त्याच्यानंतर स्लाइड करू तर ऑटोमॅटिकली आपली जे टेलगेट आहे ते ओपन होणार. अच्छा. हा फीचर टॉप मॉडेल मध्येच आहे की टॉप मॉडेल आणि सेकंड टॉप. सेकंड टॉप मध्ये आहे? सेकंड अजून तुम्ही स्लाइड करा तो बंद पण होऊन जाईल. स्मार्ट हायब्रिड मॉडेल. हो. यामध्ये तुम्हाला स्ट्रॉंग हायब्रिड पण येते. जी आतमधली होती ती स्ट्रॉंग हायब्रिड आहे. हो. सीसीबीटी इंजिन राहते त्याच्यामध्ये. हे बघा, हा आहे गाडीचा इंटिरियर या प्रकारे. अच्छा. ज्यामध्ये आपल्याला हा टच इन्फोटेनमेंट सिस्टम किती इंची येते दादा? 10 इंचीची. 10 इंची आहे. आणि ब्रेक दाबून सर एक ब्रेक दाबून पुश बटन. हार्ड पुश नाही होतं ते. ब्रेक दाबून ठेवा. ओके बस सोड. गाडी ऑन झाली. हा याचा 360 कॅमेरा 360 कॅमेरा HD क्लॅरिटी मध्ये. याच्यामध्ये व्हेंटिलेटेड सीट्स पण येतात. दोन्ही ड्रायव्हर आणि को ड्रायव्हर सीट जे आहे व्हेंटिलेटेड सीट दिलेलं आहे. पार्किंग जे ऑटोमॅटिक गाडी आहे त्यामुळे याच्यात इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक दिलेला आहे. त्याच्यानंतर याच्यात तुम्हाला 6 MN स्लाइडचे ऑप्शन एक येते. जसं आपण इथं बघू, ही MN स्लाइड दिलेली आहे इथं. आता ते डे मध्ये काम नाही नाही, बरोबर. पण याच्यामध्ये तुम्हाला 64 कलर ऑप्शन आहे. बघू शकता. अच्छा. आता पर्पल आहे हा. दिसत असेल. आपण आता येल्लो ग्रीन करू तो थोडं चेंज झालंय इथं. इथे तुम्हाला आता कसं, इथे आम्ही उन्हात आहोत त्यामुळे याच्या लक्षात येणार नाही आपल्याला. आहे या प्रकारे आपण 64 कलर टाइप मध्ये याला चेंज करू शकतो. याच्यामध्ये तुम्हाला अजून एक आहे डॉल्बी ॲटमॉस्फिअर, जे आपण थिएटर मध्ये. ते पण आहे. तुम्हाला ते पण डेमो दाखवून देतोय. हो, म्हणजे आता एकदम थिएटर फील येत आहे. तेच. ड्राईव्ह मोड मध्ये हा व्हिडिओ प्ले नाही होणार. व्हिडिओ प्ले नाही होणार. एसीचं दिलेलं आहे. हे ब्लोअर साठी वगैरे आपला एसी ऑन ऑफ साठी आहे. इलेक्ट्रिकली ऍडजस्टेबल सीट आहे सर. ही फर्स्ट इन सेगमेंट म्हणू शकतो आपण. तुम्हाला बाहेरून दाखवून देतो. बघा, आता जर स्लाइड करायची आहे, जसं इन्क्लाइंड आहे सीट, तर वरती करायची आहे तर इथं केलं तर वरत होऊन राहिली आहे ऑटोमॅटिकली. बरोबर. आणि मागं करायची आहे त्याच्यासाठी पण इलेक्ट्रिकलीच आहे. मागं आणि समोर करायसाठी पण सेम. आणि याच्यामध्ये हाईट ऍडजस्टेबल. ही हाईट ऍडजस्टेबल. ही हाईट ऍडजस्टेबल. सेकंड ग्रुप मध्ये पण याचा स्पेस म्हटलं याच्यामध्ये पण छान आहे.
आणि बूट स्पेस किती जायचं बूट स्पेस आहे 400 समथिंग काहीतरी आहे. 400 समथिंग आणि लिटर एक मध्ये. ऑप्शन याच्यात पण आहे टेलगेट साठी. पुश बटन जर सॉरी बटन प्रेस करून ठेवलं आपण, हा. आता गाडी चालू आहे त्यामुळे ओपन नाही होणार. ओपन बंद केलेलं आहे. हे गाडी बंद केली असं बटन प्रेस करून ठेवलं आपण, ऑटोमॅटिकली टेलगेट आपला ओपन होऊन जाईल. ही अच्छा. सुद्धा एक ऑप्शन आहे. म्हणजे आपण 3 प्रकारे टेलगेट जे आहे ओपन करू शकतो. एक स्लाइड वाला जे म्हटलं ते, ते सेकंड ही, आणि थर्ड चौथा इथं बटन पण दिलं आहे. फिजिक याच्याने. हा. इथून बंद होते आणि इथून हे इथं बटन दिलं आहे त्याच्यानं ओपन. अच्छा, हे याच्यामध्ये हायड्रोलिक सिस्टम दिलाय म्हणाचा. हा. चला, हे दादा आपल्याला आता सोडून देणार बिग बाजार पर्यंत इथून रिलायन्स जिओ मार्ट त्या ठिकाणी. तिथे आपण मग काही ना काहीतरी टाइमपास करू. तर दादाने आपल्याला इथं ड्रॉप केलाय आणि आता आपण आलोय MDR मॉल पाशी. हे बघा MDR मॉल. आता आपण याच्या अंदर जाणार आणि इथे एक गेम पार्लर आहे ज्यामध्ये आपण आजपर्यंत कधी गेलो नाही आणि त्याचा आपल्याला अनुभव पण काही नाही. पण आज पहिल्यांदा आपण अंदर जाणार तिथे गेम पार्लर म्हणून आणि जाऊन तो एक्सप्लोर करणार की कसं काय असतं ते गेम पार्लर. तर आपण आता आलो होतो इथे बी प्ले मध्ये पाहिलं. तर या ठिकाणी ते काय आपल्या हिशोबाचं आहे नाही. पाहिलं तिथला कुठलाच गेम काही आपल्याला समजता आला नव्हता आणि त्यामुळे मग आता आपण परत आलो इथं. आणि आता इथं थोडस स्मार्ट बाजार मध्ये फिरू. कॅफेसाठी लागत होते आपल्याला नाचोस. आपण आता मुलीला आवडतात ओरिओ बिस्किट. आता तिच्यासाठी ओरिओ घेऊ. काय ओरिओ एक दो जास्त काही खरेदी नाही विनाकारण टाइमपास करत आहोत इथं. नाही आवडलं आपल्याला. सही आहे. तेव्हा त्या गेम पार्लर मध्ये 500 रुपयाचा रिचार्ज होता. त्याच्यात आपण किती वेळ खेळलो असतो. पण तेच आता हे 600चं सामान झालं आपलं. जे आपल्याला पूर्ण पोटभर खाले होते, टाइमपास होते, सगळं काही होते. आणि ते 500चा रिचार्ज केला असता आपण. आता 500च्या रिचार्ज मध्ये आपण किती खेळलो असतो. साधारण अर्धा तास 1 तास 500 रिचार्ज नाही खेळू शकलो. म्हणून मग ते कॅन्सल केलं आणि ते येऊन खरेदी केली. झाले सगळं गाडीची सर्व्हिसिंग वगैरे. आता शेवटचं बाकी अलाइनमेंट. आता हे अलाइनमेंट होईल आणि त्यानंतर मग निघू आपण परत आपल्या गावाकडे. तर आत्ता वाजले मित्रांनो 6. आपण दिली होती 12 वाजता गाडी आणि 12 वाजता गाडी दिल्याच्या नंतर आता आपण निघालो आहे गावाकडे. गाडी छानपणे त्यांनी गाडी त्यांनी छानपणे आपल्याला काम करून दिली आहे. वॉशिंग पण छान केली गाडी आणि प्लस मध्ये आपल्याला एक त्यांनी छोटस गिफ्ट पण दिलं आहे. आणि काय म्हणते गिफ्ट मिळालं सोबतच थोडा डिस्काउंट पण मिळाला. असं ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या. त्यानंतर बिल पण पेड केलं आपण. साधारण आपल्या 40,000 किलोमीटरची सर्व्हिसिंगचा आपल्याला 8,000 रुपये चार्ज लागलाय मित्रांनो. त्याच्यात पण कसं असते थोडस आपल्याला त्यांच्याशी बोलावं लागते काही गोष्टी आणि बार्गेन करावं लागते. कारण की काही विनाकारण ज्या गोष्टी असतात जे त्याचे चार्जेस वगैरे तिथे जोडून असतात ते आपण त्यांच्याशी बोलल्यानंतर ते बरोबर क्लिअर होते आणि कट करून मिळते. म्हणजे स्पष्टीकरण घ्यायचं त्यांच्याकडून ते बरोबर होऊन जाते सगळं मित्रांनो. तर आता आपण निघू गावाकडे.